स्वातीचं लग्न होऊन आता जेमतेम 4-5 दिवस झाले असतील। हळूहळू लग्नासाठी आलेले पाहुणे मंडळी आता आपल्या आपल्या घरी जाऊ लागले। जोपर्यंत घरात पाहुणे होते तोपर्यंत सगळं काही ठीक चालू होतं, पण जेव्हा सगळे पाहुणे निघून गेले तेव्हा एकदा स्वाती आपल्या नवऱ्यासोबत टेरेसवर गप्पा मारत बसली होती। तेव्हा तिची सासू तिथे आली आणि तिला म्हणाली की सुनबाई, हे तुझं सासर आहे, आमच्या इथे सगळ्यांसमोर असं नवऱ्यासोबत कुणी बसत नाही। हे ऐकून स्वातीला विशेष वाटलं, कारण ती तर तिच्या नवऱ्यासोबतच बसली होती। तिला वाटले जणू काही तिने खूप मोठी चूक केली होती की काय। आता तर हे रोजचंच झालं होतं। तिची सासू रोज तिला काही ना काही बोलतच असायची। स्वाती सगळी कामं नीट करायची आणि ती स्वतःहून कधीच कुणाला बोलायची संधी देत नव्हती, पण तरी देखील तिची सासू कधी तिला तिचा पदर नीट करायला सांगायची, तर कधी कुणी पाहुणे आले आणि त्यांच्यासमोर स्वाती येऊन बसली की तिची सासू तिच्याकडे डोळे मोठे करून बघायची। ती स्वातीकडे तोपर्यंत डोळे मोठे करून बघायची जोपर्यंत स्वाती उठून किचनमध्ये निघून जात नव्हती। स्वातीचं कुठलंच काम तिच्या सासूला अजिबात आवडत नव्हतं। तिने किती जरी चांगलं काम केलं तरी तिची सासू त्यात काही ना काही चूक काढायचीच। कधी कधी तर त्यांच्याकडे कुणी पाहुणे आले तरी सासू तिला म्हणायची की इथे उभी राहू नको, तिथे थांबू नको, कुणी बघितलं तर लोक काय म्हणतील। एकदा स्वातीच्या नवऱ्याच्या म्हणजेच महेशच्या मित्राचं लग्न होतं। महेशला जावं लागणार होतं त्याच्या मित्राच्या लग्नाला। स्वातीला वाटलं की आता तिलाही त्याच्यासोबत जावं लागणार, म्हणून मग तिने लग्नाला जायचं म्हणून एक साडी निवडली। पण तेवढ्यात सासू आली आणि म्हणाली की सुनबाई, आपल्यात घरातल्या बायका लग्नाला जात नाहीत। हे ऐकून ती हिरमुसली आणि गुपचूप येऊन तिच्या खोलीत बसली। तिच्याकडे दुसरा मार्गच नव्हता, कारण तिचा नवरा हे सगळं बघत असून देखील काहीच बोलत नव्हता। मग ती बिचारी तरी काय करणार। ती त्या रात्री झोपताना विचार करू लागली की असलं कसलं सासर आहे हिचं, इतकी बंधन का, सगळं काही विचित्र आहे इथे। आपल्यापेक्षा कोणी मोठं घरात आलं की तिची सासू स्वातीचा पदर अगदी तोंडावर घ्यायला लावायची, तिला कुठे जाऊ देत नव्हती। तिची सासू तिला दिवसभर फक्त किचनमध्ये काम सांगत असायची। तिला कधी कधी असं वाटायचं की फक्त काम करण्यासाठीच तिला लग्न करून आणले की काय। आमच्या इथे तर असं नाही, सगळेजण काम करत करत अगदी हसून खेळून चेष्टा मस्करी करत राहतात। आमच्या इथे तर सगळेजण मोठ्यांसोबत देखील बसतात आणि आपल्या नवऱ्यासोबत राहतात, पण इथे मीच नाही तर कुणी लहान मूल देखील मोठ्यांसमोर थांबत नाही, आणि चेष्टा मस्करी तर लांबची गोष्ट आहे। स्वातीचा नवरा महेश देखील त्याच्या आईसमोर स्वातीजवळ बसत नव्हता आणि बोलतही नव्हता, आणि बोलला तरी फार कमी बोलायचा। त्यामुळे स्वाती त्याला जेवढं विचारायची तेवढंच उत्तर तो द्यायचा। काही दिवसांनी तिच्या नवऱ्याला कामासाठी दुसऱ्या शहरात जावे लागले। तो आता तिकडेच जास्त दिवस राहू लागला। कधी कधी तो आपल्या गावी आपल्या घरी यायचा, पण जास्त राहायचा नाही। स्वातीला सासरे नव्हते। तिच्या सासूने तिच्या 4 मुलांचा सांभाळ केला होता। तिच्या सासऱ्यांच्या जागी तिच्या सासूला नोकरी मिळाली होती। स्वातीला 2 नंदा आणि 1 दीर होता। दोन्ही नंदांची लग्न झाली होती आणि त्या आपल्या आपल्या सासरी गेल्या होत्या, तर मोठा दीर आणि त्याची बायको दुसऱ्या शहरात नोकरी करायचे आणि तिकडेच राहत होते। महेश सगळ्यात लहान होता आणि तो आईसोबत राहत असायचा। स्वातीची सासू स्वातीला जरा सुद्धा आराम करू द्यायची नाही। एक काम संपलं की लगेच दुसरं काम तयार असायचं आणि त्यांच्या घरात सारखं कोणी ना कोणी येत जात होतंच। आता तिला या सगळ्या गोष्टींचा खूप कंटाळा आला होता। तिला वाटायचं की लग्न करून असे हाल होणार असतील तर मग लग्नच करू नये। प्रत्येक वेळी तिचा नवरा शहरात गेला की तिला वरचेवर फोन करायचा, पण यावेळी काही महिने झाले तरी त्याचा फोन आला नव्हता। आता तर तो फोन केल्यावर फोनसुद्धा उचलत नव्हता। मग त्याच्या घरच्यांनी माहिती काढली तेव्हा समजले की शहरात एक अजून मुलगी होती जिच्यासोबत त्याने आधीच लग्न केले होते आणि त्याला एक मूलसुद्धा आहे। हे सगळं समजल्यावर तर तिच्या पायाखालची जमीनच सरकली। जेव्हा ही गोष्ट तिच्या सासूला समजली तेव्हा तिने सुद्धा यासाठी स्वातीलाच दोष दिला। ती म्हणाली की काय करणार तो तरी, तू येताना काही आणलं नाहीस। वाटलं होतं की तू लग्न करून येताना काहीतरी घेऊन येशील आणि त्यामुळे त्याच्या आयुष्याला एक नवी सुरुवात करता येईल, पण तू जास्त काही आणलं नाहीस। त्यामुळे त्यालाच कामधंदा करण्यासाठी बाहेर जावं लागत होतं आणि त्यातूनच मग हे सगळं घडलंय। आता बोलून काही फायदा नाही।
स्वातीला हे समजल्यावर ती आतून खूप दुखी झाली. तिला वाटले की आता सगळं संपले. तिच्या स्वप्नांचा चुराडा झाला होता. तसेच तिचे आयुष्य देखील उद्ध्वस्त झाले होते. स्वातीची आई वेडी झाली होती आणि बापाला उभं राहायला सुद्धा येत नव्हतं. त्यामुळे तिला सासरी राहण्याशिवाय पर्यायच नव्हता. तिला भाऊ होता, पण त्याने देखील तिला सांभाळायला नकार दिला. असे करत करत तिच्या सगळ्या पाहुण्यांनी हात वर केले. त्यामुळे तिला आता तिच्या माहेरी सुद्धा जाता येत नव्हतं. स्वाती कमी शिकलेली होती, त्यामुळे तिला कुठे नोकरी सुद्धा मिळत नव्हती. तिला आता आपल्या सासरी कैद होऊन राहण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. आता ती सासरच्या कैदखान्यात बंद होऊन राहिली होती. आज तिच्या लग्नाच्या इतक्या वर्षांनी देखील तिचं आयुष्य म्हणजे एक प्रकारे कोरपान होऊन राहिलं होतं. ती समाजाच्या भीतीने तिच्या माहेरी जात नव्हती. आता तिला हळूहळू कळून चुकलं की तिच्या सासूने याआधी तिच्या थोरल्या जावेचा देखील असाच छळ केला होता. पण ती शिकली होती, त्यामुळे तिला शहरात नोकरी लागली आणि ती यातून सुटली होती. ती पुन्हा कधीच या घरात आली नाही. आज ती स्वतःला खूप लाचार समजत होती. कारण जर तिच्या आईवडिलांनी तिला शिकवलं असतं तर ती सुद्धा आज कुठेतरी नोकरी करत असती आणि स्वतःच्या पायावर उभी असती आणि ती स्वतःच्या मर्जीने आयुष्य जगत असती. ज्याच्यावर विश्वास ठेवून ती या घरात आली होती त्याने देखील तिचा विश्वासघात केला होता. ती विचार करायची की तिची सासू तिचा छळ करते, तिला बोलते, पण कमीत कमी तिला राहायला घर तरी आहे आणि शिवाय 3 वेळा जेवण तरी नशिबात आहे. तिचा नवरा आता कधी कधी 3-4 महिन्यातून यायचा. आता तिने आपल्या आयुष्याची तडजोड केली होती. तिने विचार केला की बहुतेक हेच आपल्या नशिबात लिहिलं होतं. स्वातीसारख्या मुली जर शिकल्या असत्या आणि त्यांच्याकडे कामाचा अनुभव असता तर आज त्या तिच्यासारखं लाचार जीवन जगत नसत्या. आज स्वाती देखील स्वतःच्या पायावर उभी राहिली असती. तिच्यासारख्या कित्येक मुली आज हुंड्यासाठी बळी पडत आहेत. हुंडा न मिळाल्यामुळे कित्येक जणीचं आयुष्य बदलत आहे. कित्येक मुलींना नंतर त्यांची माहेरची माणसं देखील स्वीकारत नाहीत, कारण त्या त्यांच्या पायावर उभ्या नाहीत म्हणून. लग्न झाल्यावर आपल्या मुलींचा सांभाळ करणारे आईबाप खूप कमी आहेत. सगळेजण हेच सांगतात की मुली हेच तुझ्या नशिबात आहे, त्याच्याशी तडजोड कर, आणि मुलींचा नाईलाज होतो. त्यावेळी मग शिक्षणाचं महत्त्व कळतं. पण नुसतं शिक्षण असून देखील उपयोग नाही, तर त्यासोबत कामाचा अनुभव फार महत्त्वाचा आहे. त्यामुळे आपल्या मुलींना नुसतं शिकवू नका, तर त्यांना आत्मनिर्भर बनवा. त्यांना त्यांच्या पायावर उभं राहायला शिकवा. त्यांच्या वाईट वेळेत त्यांना साथ द्या. त्यांना एकटं पाडू नका.